प्रेक्षको नमस्कार। आरोग्य संपदाच्या आजच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आज आपण ज्या सभ्यतेमध्ये जगतो त्या सभ्यतेची खरी ताकद जर म्हणायचं झालं तर ही बाह्य प्रगती किंवा केवळ इमारतींच्या उंचीत नसते, तर ती मोजली जाते तिच्या करुणेत, तिच्या उदार दायित्वामध्ये आणि तिच्या सर्वात कमकुवत अशा व्यक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कोणता यामध्ये ती उंची मोजली जाते। मित्रांनो, प्रेक्षको, कधी काळी आपण गतकाळामध्ये पूर्वी आपण अनेक अशा रोगांची नावं ऐकायचो ज्यांच्याबद्दल भीती, गैरसमज आणि सामाजिक तिरस्काराने वेढलेले असे अनेक रोग याबद्दल आपण ऐकलेलं आहे। पण आज विज्ञानाच्या मदतीने, आधुनिक उपचाराने, औषधोपचाराने हे सर्व रोग बरे होऊ शकतात हेही आपण पाहिलेले आहे। पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे लवकर आणि त्वरित त्याचं निदान आणि मन मोकळेपणाने स्वीकारलेली जागरूकता। मित्रो, याच अनुषंगाने येणारा आजचा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आजचा आपला विषय आहे कुष्ठरोग शोध अभियान 2025। कुष्ठरोग शोध अभियान 2025। मित्रो, आजचा आपला विषय जो कुष्ठरोग शोध अभियान 2025 हा केवळ आणि फक्त आरोग्याचा विषय नव्हे, तर मानवी संवेदनांचा, जागरूकतेचा आणि सामाजिक कणखरतेचा एक मोठा धडा आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही। मित्रो, याच अभियानाच्या निमित्ताने आपण पाहतो की अनेक आरोग्य पथके आपण आपल्या दारं ठोठावताना बघतो। ती पाहिलीच असेल आपण, पण ती केवळ तपासणीसाठी नसतात, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मानवी सन्मानाची हमी पोहोचवण्यासाठी असतात। मित्रो, कुष्ठरोगाची ही लढाई जी आहे ती केवळ वैद्यकीय नाही, तर ती अंधश्रद्धेविरुद्धची लढाई आहे, कलंकाविरुद्धची ती लढाई आहे आणि उदासीनतेच्या विरुद्धची ती लढाई आहे। आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत या अभियानामागील विज्ञान, त्याच्यासाठी केले गेलेले वेगवेगळे प्रयत्न, त्या प्रयत्न करताना सामोरे आलेली आव्हाने आणि शून्य कुष्ठ प्रसार या स्वप्नाकडे नेणारी आपली सामूहिक वाटचाल। तर चला, आरोग्य, मानवता आणि सामाजिक प्रयत्न जे आहे, सामाजिक प्रगती जी आहे, या महत्त्वाच्या संवादाला आपण सुरुवात करूया। आणि यामध्ये आपल्याला जे तज्ञ मार्गदर्शक आज इथे लाभलेले आहेत ते आहेत ज्येष्ठ आणि प्रख्यात असे त्वचारोग व कुष्ठरोग तज्ञ डॉक्टर विवेक वासुदेव पै। सर, मी आरोग्य संपदाच्या या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार। सरांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर विवेक वासुदेव पै हे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध असे त्वचारोग व कुष्ठरोग तज्ञ आहेत। मुंबई कुष्ठरोग प्रकल्पाचे संचालक ते असून या स्वयंसेवी संस्थेत त्यांनी समुदायाभिमुख, ज्याला आपण म्हणू शकतो, या दृष्टिकोनातून लेप्रसी म्हणजेच कुष्ठरोग याचे निदान, उपचार व पुनर्स्थापना याचा करण्याचा मार्ग त्यांनी ओपन केलेला आहे, त्यांनी उघडा केलेला आहे आणि तो निवडलेला आहे आणि त्यासाठी त्यांचा आग्रह असतो। कुष्ठरोग, त्वचारोग आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर 200 पेक्षा जास्त वैज्ञानिक लेख व शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत। त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनही आपले सादर केलेले आहे। लेप्रसी रिव्ह्यू, इंडियन जर्नल ऑफ डर्मॅटॉलॉजी, वेनरॉलॉजी व लेप्रोलॉजी अशा अनेक वैज्ञानिक जर्नल्समधून, नियतकालिकांमधून त्यांनी आणि ह्या नियतकालिकांसाठी समीक्षकाची भूमिकाही निभावलेली आहे। मेडिकल, पॅरामेडिकल व इतर आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देणारे मुख्य तज्ञ ते समजले जातात। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम NLP अंतर्गत समिती सदस्य व कार्यक्रमांचे मूल्यमापन हाही त्यांचा अगदी आवडीचा विषय आणि यामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा राहिलेला आहे। इंटरनॅशनल लेप्रसी युनियनच्या एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागही त्यांचा राहिलेला आहे, अगदी सक्रिय असा सहभाग राहिलेला आहे। त्यांच्या संशोधन व सेवा कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सार्वजनिक व वैज्ञानिक मंचावर मान्यता व पुरस्काराने, अनेक अशा प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, एक समर्पित चिकित्सक
आणि संशोधक म्हणून ज्यांनी आपलं नाव लौकिक मिळवलेलं आहे, कमवलेलं आहे, असे डॉक्टर विवेक पै आज आपल्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून इथे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं पुनश्च आपण स्वागत करूया, त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि कुष्ठरोग शोध अभियान 2025 या अनुषंगाने वेगवेगळे कंगोरे आपण या विषयाचे उलगडत जाणार आहोत. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत प्रख्यात असे त्वचारोग व कुष्ठरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक वासुदेव पै. सर, पुन्हा एकदा पुनश्च मी आपलं स्वागत करतो आणि आपण या चर्चेला सुरुवात करूया. सर, हा विषय अतिशय बोलका आहे आजचा आपला, कुष्ठरोग शोध मोहीम. तर या पहिलाच प्रश्न माझा याच अनुषंगाने आहे की या मोहिमेचं आणि या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे असं सांगाल? धन्यवाद. कुष्ठरोग शोध अभियान 2025-26 हा केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार हा राज्यात राबविला जात आहे. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग शोध अभियानचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की समाजात ज्यांचं निदान न झालेले असे रुग्ण आहेत, त्यांचं निदान अजून निश्चित झालेलं नाही आहे, त्यांचं कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांची नोंदणी झालेली नाही आहे, असे नवीन कुष्ठरुग्ण त्यांचा शोध करणं आणि मुख्य म्हणजे सांसर्गिक रुग्ण यांचा शोध करणं आणि त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. जेणेकरून जितके निदान न झालेले रुग्ण आहेत, नवीन रुग्ण आहेत, त्यांचं शोधकार्य आणि त्यांना उपचाराखाली आणल्यामुळे कुष्ठरोग शून्य प्रसार या दिशेने आपल्याला वाटचाल करता येईल आणि त्यामुळे होणारा जो संसर्ग आहे, ही संसर्गाची जी साखळी आहे ती मोडणं या मागचा मुख्य उद्देश आहे. दुसरा उद्देश असा आहे की जनजागृती समाजामध्ये होईल आणि महाराष्ट्रात राज्यामध्ये 2027 पर्यंत शून्य प्रसार कुष्ठरुग्ण असं हे ध्येय आहे. या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. अतिशय सुंदर आणि संक्षिप्त पद्धतीने आपण एकंदरीत उद्दिष्टाबद्दल सांगितलं. सर, पण या मोहिमेचे या एकंदरीत मोहिमेची कालावधी आणि साधारण त्याची कार्यपद्धती कशा प्रकारे असेल यावर काय प्रकाश टाकाल? ह्या मोहिमेचं कालावधी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर म्हणजे 14 दिवसाचं हा अभियान राहील. आता ते सध्या सुरू आहे राज्यभर आणि राज्यामध्ये जवळजवळ 100% ग्रामीण भाग आणि शहरा भागामध्ये जवळजवळ 30% असा शहरी भाग या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा शोध अभियान चालू आहे. जवळजवळ 8.66 कोटी लोकसंख्येपर्यंत या अभियानाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न राहील आणि अभियानाचं मुख्य आधारस्तंभ आहेत ते म्हणजे पथक जे आहेत, आशा वर्कर आणि पुरुष स्वयं व्हॉलंटियर्स अशा पथकाद्वारे आणि त्यांना सर्वेक्षण, मॉनिटरिंग, सर्वेलन्स असे पॅरामेडिकल स्टाफ, नॉन मेडिकल सुपरवायझर्स, अवैद्यकीय सुपरवायझर्स यांच्या माध्यमातून घराघरामध्ये सर्वेक्षण करण्यात येईल. ज्यांचं निदान झालेलं नाही आहे, नवीन कुष्ठरुग्ण त्यांचे जे साइन्स अँड सिम्पटम्स आहेत, त्यांची जी लक्षणं आहेत त्या लक्षणाला पूरक असं तपासून त्यांचं निदान करणं आणि त्वरित बहुविध उपचार खाली आणणं ह्या मागचं या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट राहील. खूप सुंदर सर, खूप अतिशय छान पद्धतीने आपण एकंदरीत संक्षिप्त पद्धतीने समजावून सांगितलं की याची उद्दिष्ट काय आणि त्याची कार्यपद्धती नेमकी कशी असते. सर, पण आता विषय पुढे नेण्या अगोदर आपण समजून घेऊया की कुष्ठरोग म्हणजे नेमका काय आणि त्याला जोडून मला विचारायचं, जसं तुम्ही सांगितलं की याचा प्रसार रोखणं हा एक मुख्य उद्दिष्ट आहे, तर कुष्ठरोगाचा प्रसार कशा पद्धतीने होतो हेही जर सांगितलं तर नक्कीच आवडेल. आता कुष्ठरोग एक इतर आजाराप्रमाणे एक आजार आहे. हा सौम्य संसर्गजन्य आजार आहे आणि हा जीवाणू ज्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा हा सौम्य संसर्गजन्य आजार आहे. ह्या आजारामुळे प्रथमतः मज्जातंतू आणि त्वचा याच्यावर बाधा होते
आणि मज्जातंतूवर बाधा झाल्यामुळे त्याचं क्षती झाल्यामुळे विकृती होण्याची शक्यता असते आणि त्वचेवर होणारे अनेक लक्षणं ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणं असतात, ज्याच्या आधारे आपल्याला याचं निदान करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे त्वचेवर येणारे प्रथमतः चट्टे असतात, त्वचेत बदल होत असतात, ती तैलीय होऊ शकते, त्याच्यामध्ये लालसर रंग येऊ शकतो, कानाच्या पाळ्या ह्या जाड होऊ शकतात, शरीरावर काही रुग्णांमध्ये गाठी येऊ शकतात आणि मज्जातंतूवर होणाऱ्या क्षतीमुळे होणारे परिणाम म्हणजे हातापायाला सुन्नता येणं, बधिरता येणं, न बरे होणारे जखम हातापायावर होऊ घालणं आणि तसंच लकवा मारणं म्हणजे लॅग ऑफ थॅल्मस, हाताला विकृती येणं म्हणजे क्लॉ हँड, डिफॉर्मिटी होणं, तसंच पायालाही अपंगत्व येणं म्हणजे फूट ड्रॉप किंवा जखमा होणं, या अशा अनेक लक्षणं ही कुष्ठरोगाच्या रुग्णांना होऊ शकतात आणि म्हणून याचा त्वरित निदान, लवकर निदान होणं आणि त्वरित उपचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे सर की त्याचं त्वरित निदान आणि उपचार या दोन्ही गोष्टी जितक्या लवकरात लवकर होतील तितकं ते कुठेतरी कंट्रोलमध्ये आणता येईल ही खरी जरी बाब असली आणि आपण अनेक लक्षणांबद्दल आता सांगितलं, पण सर डॉक्टरांपर्यंत येईपर्यंत सामान्य माणसाने यातली कोणती प्राथमिक लक्षणांवरती अंगुली निर्देश आपण कराल की प्राथमिक लक्षणं कोणती कुष्ठरोगाची, जेणेकरून सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा ती ओळखता यावी, जेणेकरून त्यांच्या तिथून ते डॉक्टरांपर्यंत तो रुग्ण पोहोचू शकेल? आता समाजामध्ये समाज शिक्षण प्रबोधन ह्या आजाराबद्दल सायंटिफिक अगदी शास्त्रीय माहिती असणं, पोचवणं हे गरजेचं आहे. हा एक कार्यक्रमाचा हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि जेणेकरून लोकांपर्यंत ह्याची लक्षणं प्रथम दृष्ट्या जे मगाशी मी त्याचा उल्लेख केला म्हणजे त्वचेवर उठणारे असे चट्टे जे न खाजणारे असतात, जे संवेदनशील असतात म्हणजे ज्याचा संवेदना नाहीशी होते आणि ते कदाचित सपाट असू शकतात, लाल असू शकतात, उंचवलेले असू शकतात, एक असतील, अनेक असतील. त्याच्यानंतर त्वचेमध्ये रंग आणि बदल, जाडेपणा येणं, सूज येणं किंवा तैलीय किंवा चकाकणारी त्वचा असे जे बदल असतात हे आपणहून ओळखणं आणि आपणहून आरोग्य केंद्राकडे जाऊन याची तपासणी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या अभियानातून आपण लोकांपर्यंत पोचत आहोत, पण जनजागृतीने जर आपण ही लक्षणं स्वतःहून आपण समजून घेतली तर आपणहून एखादी व्यक्ती आरोग्य केंद्रात जाऊन त्याची तपासणी किंवा शहानिशा करण्यास अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम राहील. म्हणजे अगदीच त्वचेवरचे चट्टे आणि त्यातली बधिरता, कुठेतरी संवेदनशीलता त्याच्यामध्ये नसणं, संवेदना नसणं हा महत्त्वाचा मला वाटतं प्राथमिक जी आपण लक्षणं म्हणू शकतो ही नक्कीच याच्यातली आहेत. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे जे सांसर्गिक रुग्ण असतात त्याच्यामध्ये चट्टे असण्याची गरज नाही. जे बदल मी सांगितले त्वचेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ चेहऱ्यावर बदल दिसतात, हा बदल प्रत्येकाला म्हणजे लक्षात यायला पाहिजे आणि हे जर बदल असतील त्वचेमध्ये एक वेगळी त्याचं रूपांतर होतं, तैलीय होतं, ऑइली स्किन होते, लाल होते, सूज येते आणि भुवयांचे केस गळतात, कानाच्या पाकळ्या सूज येते किंवा गाठी येतात, हे जे बदल आहेत हा सांसर्गिक रुग्णांचा लक्षण आहेत आणि ह्यांचं ओळखणं जर समाजात लवकर झालं, आशामार्फत असो किंवा स्वतःहून एखादी व्यक्ती येत असेल किंवा ह्या रोग अभियानामधून असे जर आपल्याला न निदान झालेले, कारण प्रश्न असा आहे की त्यांना अशा रुग्णांना काही त्रास होत नाही. जिथे त्रास होतो तिथे आपण धाव घेतो, पण जिथे त्रास होत नाही ती व्यक्ती धाव कशासाठी घेईल असा हा प्रश्न असतो आणि म्हणून हे लक्षणं आपण ओळखणं किंवा शोध पथकाद्वारे ओळखून यांचं निदान त्वरित करणं, ज्याला MB रुग्ण असे म्हणतात, मल्टीबॅसिलरी,
चट्टे असणारे ते सहसा पॉसिबॅसिलरी किंवा ते असंसर्गिक असतात आणि हे जे संसर्गिक रुग्ण ज्याच्यातून ट्रान्समिशन किंवा प्रसार होत असतो ही साखळी मोडणं अतिशय गरजेचे आहे आणि म्हणून मल्टीबॅसिलरी संसर्गिक रुग्णाचं निदान लवकर होणं आणि त्याचं उपचार होणं साखळी मोडण्यास अतिशय महत्त्वाचा भाग राहील. खूप महत्त्वाचं होतं हे सर आपलं. सर आता याच्यामध्ये तपासणी म्हणजे सरकारमार्फत ही मोहीम चालवली जाते आणि जागतिक आरोग्य संघटनेचाही याच्यामध्ये सहभाग आहे अगदी सक्रिय. तर सरकारमार्फत कोणत्या प्रकारच्या तपासण्या साधारण यामध्ये केलेल्या जातात आणि ही सेवा उपलब्ध कशा प्रकारे केली जाते? राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा केंद्रशासित कार्यक्रम आहे. राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1954-55 अगोदर नियंत्रण असा कार्यक्रम होता. तो 81-82 मध्ये निर्मूलन असं त्याचं रूपांतर झालं. कारण MDT मल्टी ड्रग थेरपी हे एक रामबाण असं स्ट्रॅटेजी धोरण हे आणण्यात आलं आणि टप्प्याटप्प्याने जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये ह्याचं राबविण्यात आलं आणि MDTच्या बहुविध उपचार प्रणालीच्या माध्यमातूनच आपण निर्मूलनाकडे वाटचाल केली आणि तेच आपण पुढे नेत असताना आता शून्य प्रसार असा आपण 2027 पर्यंत याची वाटचाल करत आहोत. शासकीय निमशासकीय स्वयंसेवी संस्था या राज्यामध्ये देशामध्ये कार्यरत आहेत अनेक वर्षापासून आणि ह्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे निदान शोधकार्य राष्ट्रीय कार्यक्रमाला हातभार लावणं ते धोरण मजबूत करणं सशक्तीकरण करणं आणि शोधकार्य उपचार असे अनेक संदर्भ केंद्र अनेक ठिकाणी आज उपलब्ध आहेत. शासनामार्फत निमशासन महानगरपालिका शहरी भागामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण देशामध्ये आणि अर्बन हेल्थ सेंटर्स असे अनेक आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध आहेत ज्याच्यामार्फत निदान उपचार आणि गुंतागुंतीसाठी होणारे ह्याचं निदान आणि याचं उपचार शिवाय विकृती प्रतिबंध आणि त्याचं उपचार असे अनेक सेवा मोफत उपलब्ध आहेत. सर आपल्या उत्तरामध्ये कुठेतरी चर्चेमध्ये MDT हा शब्द आला मल्टी ड्रग थेरपी बहुविध उपचार पद्धती याबद्दल जर काही सांगितलं तर नक्कीच प्रेक्षकांना समजून घ्यायला आवडेल की ही पद्धती MDT पद्धती औषधोपचार म्हणजे काय आणि आपला इतका प्रगल्भ अनुभव या विषयाशी आहे. अनेक रुग्ण आपण रोज पाहता इतक्या वर्षापासून पाहत आलात किती प्रभावी आहे असं आपल्याला वाटतं? MDT स्टँड्स फॉर मल्टी ड्रग थेरपी आणि मल्टी ड्रग थेरपी म्हणजे एक नव्हे तर अनेक औषधांचा आपल्याला उपचारमध्ये आणावा लागतो आणि जसं क्षयरोग आहे जसे संसर्गिक आजार आहेत कम्युनिकेबल डिझीज याच्यामध्ये मायकोबॅक्टेरियम लेप्रे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस असे जे जंतू संसर्ग रोग आहेत त्याच्यामध्ये एक औषधाने काम होत नाही त्याला रेझिस्टन्स येऊ शकतं आणि म्हणून मल्टी ड्रग थेरपीचा उपयोग 1981-82 मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमामध्ये राबविण्यात आला आणि तो टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात आज जवळजवळ 45 वर्ष हे कार्यक्रम चालत आहे आणि याचं सक्सेस म्हणजे यश जे आहे ते आपण निर्मूलन साध्य केलेलं आहे एलिमिनेशन साध्य केलेलं आहे. आणि मल्टी ड्रग थेरपीमध्ये 3 औषधाचा उपयोग केला जातो. मल्टीबॅसिलरी लेप्रेसीमध्ये 3 औषधं आणि आता पॉसिबॅसिलरीमध्ये सुद्धा 3 औषधं म्हणजे रिफाम्पिसिन हे अतिशय प्रमुख असं हे औषध आहे या 3 औषधामध्ये. शिवाय क्लोफॅझिमिन नावाचं एक औषध आहे आणि डॅप्सोन असं हे तिसरं औषध आहे. तर ह्या 3 औषधांचा आपण ब्लिस्टर पॅक म्हणजे ब्लिस्टर पॅकच्या माध्यमातून आपण मोफत हे रुग्णांना देत असतो. मल्टीबॅसिलरीमध्ये 12 महिन्याचा कालावधी असतो. पॉसिबॅसिलरीमध्ये तो 6 महिन्याचा कालावधी असतो आणि आता या पॉसिबॅसिलरी असो अथवा मल्टीबॅसिलरी असो 6 ते 12 महिन्यात या उपचारांनी कुष्ठरोग बरा होतो हे महत्त्वाचं या कार्यक्रमाचा एक भाग आहे.
नक्कीच तो किती प्रभावी आहे याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. सर, आपली ही संवेदनशील चर्चा, महत्त्वाची चर्चा आपल्या प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचते आणि आपल्याला प्रश्न यायला सुरू झालेले आहेत. शिवानंद वसेदार यांचा आपल्याला कॉल आलेला आहे, आपल्याशी जोडले गेलेत. शिवानंदजी, हा आपलं स्वागत आहे. नमस्कार आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या वेळी एखादं बाळ जन्मल्यानंतर त्यांना पालकांना समजते की हे कुष्ठरोग त्या बाळाला झालेला आहे म्हणून. मग त्यावेळी ते पालक घाबरतात की ते बाळाचं संगोपन कशा प्रकारे केली पाहिजे, काय करायचं, त्यांच्या मनामध्ये भीती होतो. तसेच मग काही पालक संगोपन करतात, पण इतर शेजारी म्हणा किंवा नातेवाईक वगैरे हे त्या मुलाला हात लावण्यास वगैरे घाबरतात किंवा जर जवळ घ्यायला. मग तशा व्यक्तींना किंवा तशा पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न आहे साहेब. खूप अतिशय सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद शिवानंदजी. आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, विषयाच्या अनुरूप आहे आणि कुठेतरी त्याला सामाजिक कंगोर आहे. सर, काय सांगाल? ह्यांचा प्रश्न असा होता की जन्मता लहान बाळाला कुष्ठरोग झाला आहे आणि त्यामुळे समाजामध्ये किंवा त्यांच्या परिवारामध्ये एक प्रकारची भीती आहे. पण मुख्यतः मला इथे सांगावंसं वाटतं की कुष्ठरोग हा जन्मजात होत नाही, तो कंजेनायटल डिझीज नाही आहे. तो सर्व गटामध्ये दिसण्यात येतो, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत किंवा वरिष्ठ नागरिकांपर्यंत सुद्धा हा दिसतो. पण कंजेनायटल नसतो, म्हणजे तो आईपासून जन्मजात असा नसतो. त्यामुळे हा जो समज आहे, आता या आजाराबद्दल अनेक गैरसमजुती किंवा अनेक अशा प्रकारचं जे थिंकिंग आहे, तर ह्या दूर करण्यासाठीच आपल्याला समाज प्रबोधन, शास्त्रीय दृष्टी, शास्त्रीय माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि जरी लहान बाळाला जरी आजार होऊ शकतो आणि जरी झाला तरी त्याचं उपचार मी जसं सांगितलं MDTच्या माध्यमातून, जे चाइल्ड डोसेस, लहान मुलांसाठी डोसेस वेगळे असतात, मोठ्यांसाठी डोसेस वेगळे असतात, त्याचे ब्लिस्टर पॅक्स वेगळे असतात. पण 6 महिने ते 1 वर्ष या कालावधीत कुष्ठरोग लहान मुलांचा सुद्धा बरा होतो. आणि विकृती, मुख्य म्हणजे विकृती आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. तर वेळोवर निदान आणि त्वरित उपचारच्या माध्यमातून विकृतीसुद्धा आपल्याला प्रतिबंध करता येतं. वेगवेगळी जशी सरांनी सांगितली की जी पथके असतात ती आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण बघतो की आपली दारं ठोठावतात. या मोहिमेत सर घराघरात जाणारी जी पथके आहेत यांच्या एकंदरीत भूमिकेबद्दल आणि यातून साध्य होणारा जो परिणाम आहे याबद्दल आपण काय सांगाल सर? पथका ही मगाशी मी सांगितलं की राज्यात 8.66 कोटी लोकांपर्यंत पोचायचं आहे. त्याच्यात अनेक घरांपर्यंत शहरी भाग आणि ग्रामीण भाग 100% तो कव्हर करायचा आहे. आणि हे पथक जे आहे, आशा आणि पुरुष व्हॉलंटियर्स, ह्या जे आशा आहेत ते स्त्री पॉप्युलेशनला तपासतील आणि जे पुरुष आहेत ते मेल पॉप्युलेशनला तपासतील. आणि त्यांचं प्रशिक्षणसुद्धा झालेलं आहे या पथकांचं, की संशयित रुग्ण कसे ओळखायचे याच्या संदर्भातलं त्यांचं प्रशिक्षण हे अतिशय प्रभावीपणे होत असतं. आणि पथक जेव्हा घरी जात असतं तेव्हा त्यांची पूर्ण तपासणी, शारीरिक तपासणी म्हणजे त्वचेची तपासणी, जे लक्षणं आहेत त्वचेवर असो किंवा मज्जातंतूमुळे निर्माण होणारे परिणाम, जी लक्षणं आहेत त्याची ओळख करणं, ते संशयित जे आहेत ते संशयित शोधून त्याचं एक यादी तयार करणं आणि त्यांना संदर्भित करणं जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये, जेणेकरून वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ जे अवैद्यकीय सुपरवायझर्स असतात त्यांच्यामार्फत त्यांचं निदान हे पक्कं करणं, कुष्ठरोग आहे किंवा नाही याचं निदान करणं, शोध करणं हे पथकाचं महत्त्वाचं काम राहील. आणि जेव्हा हे जात असतात तेव्हा जनजागृती करणं आणि ह्या संदर्भातली ह्या आजाराबद्दलची, या कार्यक्रमाबद्दलची माहिती आणि लोकांकडनं अपेक्षित असणारं सहकार्य ह्याचं महत्त्वसुद्धा सांगणं या पथकाची जबाबदारी राहते. एकंदरीत जनजागृती हाच या मोहिमेचा जो गाभा आहे हे आपल्याला नक्कीच समजलेलं आहे. आणि पथकांचा अतिशय महत्त्वाचा त्याच्यामध्ये त्यांची भूमिका आहे, कारण अगदी जनमानसांपर्यंत, अगदी
ग्रासरूट पर्यंत पोहोचण्याचं काम या पथकांच्या मार्फत केलं जातं आणि आम्हाला माहिती आहे की सरांचा सहभाग प्रशिक्षण या पथकाला देण्यामध्येही खूप मोठा त्यांचा वाटा आहे. सर, नक्कीच पथकांचं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यांची सुरक्षाही पाहिली जाते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण आपण इथे जाणून घेतल्या. तर सर, ग्रामीण आणि शहरी भाग यामध्ये तपासणी, उपचार यामध्ये काही फरक आहे की तो सारखाच असतो? ग्रामीण भाग म्हणजे जिथे काही दुर्गम भाग आहेत तिथे पोचणं कठीण जातं. पण जसं या अभियानामध्ये गेली सतत महाराष्ट्र राज्यामध्ये गेली 5 वर्ष हे अभियान राबविण्यात येत आहे आणि त्याचं महत्त्वाचा जे आउटकम आहे की जेणेकरून नवीन रुग्ण जे समाजात आहेत त्यांचं निदान नाही झालेलं आहे आणि त्यांचं निदान हे होत असतं. आणि शहरी भागामध्ये जे जोखीम भाग आहेत, अति जोखीम भाग आहेत, म्हणजे डिफिकल्ट टू रीच एरियाज असं म्हणतो, स्लम एरियाज, दुर्गम भाग, ग्रामीण भागात दुर्गम भाग, डिफिकल्ट टू रीच एरियाज किंवा अर्बन एरियाजमध्ये, शहरी भागामध्ये जोखीम भाग जिथे डिफिकल्ट टू रीच असतो, म्हणजे स्पेशल पॉकेट्स असतात. आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत, मेट्रो वर्कर्स आहेत किंवा अन्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्स होत असल्यामुळे जे मायग्रेशन होत असतं, वर्कर्स होत असतात, कामं चालू आहेत, अशा ठिकाणी ह्या लोकांचं ह्या पथकामार्फत आणि अदरवाईज ऑल्सो म्हणजे रुटीनलीसुद्धा आपण ह्या पॉकेट्समध्ये, या एरियाजमध्ये जाणं आणि त्यांचं तिथे तपासणी करणं आणि संशयित रुग्ण शोधणं आणि निदान हे महत्त्वाचं राहतं. नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे आहेत. अनेक चर्चा आपली अतिशय महत्त्वाच्या वळणावरती आहेत आणि अनेक अजून वेगवेगळे कंगोरे आहेत जे या विषयाच्या अनुषंगाने आपण उलगडून पाहणार आहोत, सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. कुष्ठरोग शोध अभियान 2025 हा आजचा विषय आणि तज्ज्ञ मार्गदर्शक जे आपल्याला लाभलेले आहेत ते डॉक्टर विवेक पै, प्रसिद्ध असे कुष्ठरोग व त्वचारोग तज्ज्ञ. सर, काही महत्त्वाच्या प्रश्नांना आपण सुरुवातीला घेतलं, जाणून घेतलं हे अभियान काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि या एकंदरीत रोगाबद्दलची माहिती आपण घेतली, त्याची लक्षणं कोणती, त्याच्या तपासण्या कोणत्या, या गोष्टीबद्दलही माहिती मिळेल. तर सरकारने याला एक नोटिफायबल डिसीज ज्याला म्हणतो आपण की घोषित केल्याचं असंही काही आहे का आणि ते नेमकं काय आहे? तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न इथे केलात. हल्लीच म्हणजे गेल्या आठवड्यात किंवा एका 15 महाराष्ट्र शासनानं इथे केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार कुष्ठरोग हा अधिसूचित आजार असं घोषित करण्यात आलेलं आहे. जसे मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग हे नोटिफायबल आहेत, जे ऑलरेडी नोटिफायबल आहेत, जे ऑलरेडी अधिसूचित आजार असे घोषित करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार काम होत आहे. पण कुष्ठरोग हा अधिसूचित आजार नोटिफायबल नव्हता आणि तो जसं सांगितल्याप्रमाणे की मागच्या आठवड्यात किंवा 15 त्याचं अधिसूचित आजार असं हे घोषित करण्यात आलं, जेणेकरून कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि तो एक महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य समस्या आहे आणि राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि आतापर्यंत प्रायव्हेट सेक्टरमध्ये याचं नोटिफाईड नव्हतं आणि आता प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स किंवा केमिस्ट किंवा जिथे याचं सेंट्रल नोटिफिकेशन होत नाही, कार्यक्रमाच्या अंतर्गत ही आकडेवारी येत नाही किंवा त्याचं नोटिफाईड होत नाही, तर ते आता अनिवार्य राहील आणि त्यामुळे जे रुग्ण अजूनपर्यंत निदान न झालेले किंवा उपचार वंचित राहिलेले या सगळ्यांना उपचार मिळेल, निदान होईल, योग्य निदान होईल, उपचार मिळेल आणि जे अनेक सुविधा ज्या आहेत उपचारासंदर्भात, निदानासंदर्भात किंवा गुंतागुंतीच्या संदर्भात किंवा विकृती प्रतिबंध किंवा अनेक योजना ज्या आहेत या सगळ्याचा फायदा त्या सगळ्या रुग्णांना मिळेल आणि नोटिफायबल असल्यामुळे आपल्याला आपलं जे आजाराचं जे प्रमाण आहे राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असो त्याचं नेमकं जे प्रमाण आहे ते आपल्याला आणि आकडेवारी ही
चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 2027 पर्यंत आता जागतिक आरोग्य संघटनेचं जे धोरण आहे 2021-2030 ते जागतिक स्तरावर शून्य कुष्ठरोग प्रसार जे आहे ते आहे. पण आपल्या देशामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य यांनी 2027 पर्यंत आपल्याला एक कुष्ठरोग शून्य प्रसार करण्याच्या हेतूने हे जे पाऊल आहे ते अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे आणि त्या दिशेने वाटचाल करण्यास खूप मदत होईल. खूप छान सर. नोटिफायबल डिसीजचा अर्थच हा होतो की जी आकडेवारी आहे त्याचं जे प्रमाण आहे हे सरकारपर्यंत पोहोचणं, म्हणजे खाजगी डॉक्टर्स जे आहेत आणि खाजगी रुग्णालयांमध्ये असे काही रुग्ण असतील तर त्यांचं ती जी माहिती आहे ती जवळच्या नजीकच्या आरोग्य खात्याकडे आरोग्य केंद्राकडे देणं हे बंधनकारक आहे. नक्कीच सर, आपली ही चर्चा खूप छान पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचते, जनतेपर्यंत पोहोचते. अजिंक्य गोळे हे बदलापूरवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अजिंक्यजी, आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की लसीकरणाच्या माध्यमातून या रोगाचं निर्मूलन करता येऊ शकतं का, याविषयी काय सांगाल असं विचारायचं. धन्यवाद अजिंक्यजी आपल्या प्रश्नाबद्दल. सर काय सांगाल? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. लसीकरणाच्या माध्यमातून निर्मूलन करता येईल का? लसीकरणाचे अनेक संशोधन ह्या कार्यक्रमामध्ये झालेले आहेत. पण लसीकरणाचं जे अनेक जे लसीकरण कॅन्डिडेट वॅक्सिन्स आहेत ते जेवढं आपल्याला सार्वजनिक आरोग्यामध्ये जे प्रोटेक्शन हवं असतं तेवढ्या प्रमाणात मिळत नाही आहे. आणि त्यामुळे लसीकरण हे एक प्रमुख उद्दिष्ट नाही आहे. पण मल्टी ड्रग थेरपी जे बहुविध उपचार प्रणाली ज्याचा उल्लेख मी अगोदर केला, हे रामबाण औषधं आहेत. ही 3 औषधं जी अजूनही कार्यरत आहेत 1980, 81, 82 पासून ते आजतागायत. आणि हे नुसतं भारतात नव्हे तर जेवढ्या या जगामध्ये जेवढे लेप्रेसी एंडेमिक देश आहेत, जिथे जिथे कुष्ठरोग आहे त्या सगळ्या ठिकाणी हे MDTच्या माध्यमातून निर्मूलन होत आहे. अर्थात नुसतं MDT किंवा बहुविध उपचार प्रणालीवर आपण अवलंबून नाही आहोत. आता राष्ट्रीय कार्यक्रम निर्मूलनच्या अंतर्गत जे कुष्ठपीडित किंवा बाधित रुग्ण असतील ज्यांचा आता नवीन शोध लागत आहे किंवा शोध होत असतो, त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या परिजनामध्ये त्यांचीही तपासणी, म्हणजे त्याला आपण कॉन्टॅक्ट एक्झामिनेशन हे करतो. आणि जेणेकरून त्या कॉन्टॅक्ट एक्झामिनेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग होण्याची शक्यता वाढते किंवा जास्त असते किंवा रिस्क जास्त असतं, त्यांना जर आपल्याला कुष्ठरुग्ण होण्यापासून जर वाचवायचं असेल तर त्यांना ओरल किमोप्रोफॅलॅक्सिस किंवा सिंगल डोज रिफाम्पिसिन हे आपण देतो. जेणेकरून परिवारचे सदस्य आहेत आणि त्याच्या आजूबाजूची जी घरं आहेत त्या सगळ्यांना आपण सिंगल डोज रिफाम्पिसिन याला ओरल किमोप्रोफॅलॅक्सिस म्हणतो, जेणेकरून इतर लोकांना होणार नाही. आणि तोही निर्मूलनाचा एक भाग आहे, शून्य प्रसारणाचा एक भाग आहे. तर हेही आपल्याला मला इथे नमूद करावं असं वाटतं. एक प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजनाच म्हणावी लागेल त्याला. सर, या अभियानामुळे आता हे अभियान गतवर्षी पण चालू होतं, तर या अभियानामुळे आतापर्यंत काय साध्य केले गेलेलं आहे, त्याची कोणती प्रगती आतापर्यंत झालेली आहे आणि रुग्णसंख्या कमी होण्यामध्ये याची किती मदत झालेली आहे? अभियानाचंच मगाशी मी उद्दिष्ट असं राहील होतं किंवा आहे की नवीन रुग्ण शोधणं. आता संसर्गजन्य रुग्ण जिथे आपल्याला मॅक्झिमम इन्फेक्शन आढळतं ते शोधणं आणि त्यांना उपचाराखाली आणणं, जेणेकरून ट्रान्समिशन हे जे साखळी आहे, प्रसारणाची साखळी ही खंडित केली जाते. प्रत्येक अभियानामध्ये गेली 5 वर्ष किंवा 6 वर्ष प्रत्येक अभियानामध्ये जवळजवळ 6 ते 7 हजार नवीन रुग्ण सापडतात 14 दिवसात. याचाच अर्थ असा आहे की ह्या अभियानाच्या मार्फत आपल्याला नवीन रुग्ण शोधण्यास खूप मदत होत असते. आणि जसं आपण नवीन रुग्ण शोधत जाऊ त्यांचा उपचार केला जातो आणि त्यामुळे साखळी खंडित होण्यास खूप मदत होते. आणि याही वर्षी आणि कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला ते 2027 पर्यंत जे ट्रान्समिशन साखळी शून्य प्रसारण करायचं आहे, तर ते करण्यास आपल्याला ह्या वाटचालाकडे खूप मदत होईल. आणि ह्याच अभियानाचं हे वैशिष्ट्य आहे. खूप छान सर. अगदी महत्त्वाच्या वळणावरती आपली आता चर्चा आहे आणि आपण सांगितलं ही चेन रिॲक्शन, ही साखळी कुठेतरी ब्रेक करणं, तोडणं आणि खंडित करणं
हा महत्त्वाचा उद्देश या अभियानामागचा आहे आणि आजच्या आपल्या चर्चेमागचा सुद्धा तोच आहे. नक्कीच या विषयाच्या अजून वेगवेगळे कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता एक वेळ झालेली आहे इथे छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात कुष्ठरोग शोध मोहीम 2025 आणि आजचे आपले तज्ज्ञ मार्गदर्शक जे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात असे त्वचारोग व कुष्ठरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक पै सर. सर, ब्रेकवर जाण्याअगोदर आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली या विषयाच्या अनुषंगाने. आता पुन्हा पुढच्या विषयावरती पुढच्या प्रश्नावर यायच्या अगोदर आपण फोनशी जोडलं गेलेलो आहोत आपल्या प्रेक्षकांसोबत. सुनीलजी यांचा प्रश्न आहे. सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. सर, हे चालता चालता नाही का, जसं आता आहे ना 100 मीटर पर्यंत अगर चालत गेलं तर चालता चालता आहे ना पाय आहे ना एकदम आहे ना ढिला पडून जाते. कधी उजवा पाय ढिला पडते किंवा एकदम कधी डावा पाय ढिला पडतो. ठीक आहे, आपला प्रश्न लक्षात आला. सरांकडून आपण त्याचं उत्तर घेऊया. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, काय सांगाल? हो, त्यांनी अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न केलेला आहे. तो म्हणजे धावता धावता पायातून चप्पल निसटते किंवा पाय पुढे जात नाही. तर अगोदर मी लक्षणं जेव्हा सांगत होतो त्यावेळेला एक लक्षण असं आहे की मज्जातंतू, कुष्ठरोगाचे जे जंतू आहेत ते मज्जातंतूवर परिणाम करत असतात आणि ते परिणाम होत असताना हाताला जर नसांमध्ये जर क्षती होत असेल तर विकृती येऊ शकते. स्नायू, हाताचे जे छोटे छोटे स्नायू असतात त्याचे मांसपेशी जे असतात ते कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे हातातून वस्तू पडणं, गळून पडणं ही सुद्धा लक्षणं आहेत. ती सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बधिरता असणं, सुन्नता असणं, न बरे होणारे किंवा पाण्याचे फोड येणं, गरम थंड ह्याची भान होत नाही, हे समजत नाही, हे संवेदना निघून जाते, हे सगळे लक्षणं आहेत. तसंच पायावर सुद्धा त्यांनी मगाशी म्हटलं की पायातून लकवा मारल्यासारखं होतं. चालता चालता पायातून चप्पल निसटून जाते. चप्पलावरची पकड ही कमी होत जाते, ती कमकुवत होत जाते. आणि बधिरता असणं, सुन्नपणा असणं किंवा न भरणारी जखम किंवा भेगा पडणं किंवा कोरडेपणा किंवा भेगा पडणं किंवा वेदना होत नाहीत, अशी जी लक्षणं आहेत ती सगळं कुष्ठरोगाची लक्षणं असू शकतात. आणि हेच आपल्याला ह्या पथका जे चालू आहे किंवा कार्यक्रमामध्ये, जे दैनंदिन कार्यक्रमामध्ये आपलं जे शोध पथक असतात ते आपल्याला ह्याच लक्षणाकडे याचा संशय घेत असतात. आणि एखाद्या व्यक्तीला हे असं जर लक्षणं जर दिसून आली तर त्यांनी स्वतःहून धाव घेऊन आरोग्य केंद्राकडे ह्याची विचारपूस, शहानिशा करावी. तो कुष्ठरोग असू शकतो आणि ते निदान करणं वेळेव, त्वरित निदान होणं, त्वरित त्याचा उपचार होणं हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद सुनीलजी आपल्या प्रश्नाबद्दल. त्यानिमित्ताने एक महत्त्वाची चर्चा इथे घडून आपण आणलेली आहे. सर, कुष्ठरोग निर्मूलन किंवा एकंदरीत ही शोध मोहीम यामध्ये त्वरित निदान हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघितला आणि त्याच्या निमित्ताने मग औषधोपचार जे काही योग्य वेळेत जर निदान झालं तर त्याची उपचारही योग्य पद्धतीने होऊन लवकरात लवकर त्या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यास आपल्याला मदत होईल. महत्त्वाचा मुद्दा जेव्हा कुष्ठरोगाबद्दल चर्चा होते त्यावेळी विकृती किंवा डिफॉर्मिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ती कशा प्रकारे निर्माण होते आणि साधारण त्याच्या ह्या विकृतींचे प्रमुख कारणे काय? कुष्ठरोग हा मगाशी याचा उल्लेख केला की प्रथम दृष्ट्या हा मज्जातंतू म्हणजे पेरिफरल नर्व्स इथे त्याचं डॅमेज असतं. सेंट्रल नर्व्सला काही त्याची क्षती होत नाही. पेरिफरल नर्व्स, पेरिफरल न्यूरोपॅथी ज्याच्यामुळे हे लक्षणं येतात आणि सेकंडरीली म्हणजे नंतर त्वचेवर ह्याचा परिणाम होत असतो. तर मज्जातंतूवर नुकसान किंवा क्षती झाल्यामुळे ह्या सेन्सरी किंवा संवेदनाचा जो भाग असतो नसांमध्ये त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे संवेदन गायब होणं किंवा सुन्नता येणं, बधिरता येणं, जड होणं, हे अशा प्रकारचे जे सेन्सरी सिम्पटम्स. तसंच मोटर म्हणजे ज्याच्यामुळे वस्तू हातातून गळून पडणं, कमकुवत होणं, ग्रिप कमी होणं,
दैनंदिन कामामध्ये अडथळा येणं, सहजासहजी काम करत असताना आपल्याला ह्या छोट्या स्नायूंचा वापर होत असतो दैनंदिन कामामध्ये, तर तिथे आपल्याला कमकुवत होणं हे लक्षात येणं, हे सगळे डिफॉर्मिटीची पूर्व डिफॉर्मिटीची ही लक्षणं आहेत आणि ही ओळखणं वेळेवर, कारण एक संधी असते, एक वेळ असते. तसंच पायामध्ये सुद्धा आणि तसंच चेहऱ्यावर सुद्धा डोळ्याला लकवा मारणं, ज्याला लॅग ऑफ थॅलमस असं म्हणतात, म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न करत असताना डोळे उघडे राहतात, झोपताना सुद्धा डोळे उघडेच राहतात आणि ज्याच्यामुळे डोळ्यावर होणारे परिणाम, ज्याला गुंतागुंती कॉम्प्लिकेशन्स म्हणतो, त्याच्यामुळे ऊन किंवा धूळकण किंवा हवेतून वातावरणातून होणारे परिणाम, या डोळ्याला अंधत्वसुद्धा येऊ शकतं. तर हे किती गंभीर आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तसंच हाताची विकृती, जर ही लक्षणं आपण दुर्लक्षित केलं किंवा ह्याचा वेळेवर शोध नाही लागला किंवा निदान नाही झालं, तर मग हे विकृती दृश्य स्वरूपात, अदृश्य स्वरूप आणि दृश्य स्वरूपात विकृतीचं परिवर्तन होतं आणि मग क्लॉ हँड म्हणतो किंवा डिफॉर्मिटीज असे म्हणतो. आणि तेही जर त्याची ओळख नाही झाली तर मग ते इररिव्हर्सिबल डिफॉर्मिटीज होतात. मग आपल्याला पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो. तर त्याच्या आधी आपल्याला मेडिकल मॅनेजमेंट, MDT, बहुविध उपचार प्रणाली आणि मेडिकल मॅनेजमेंट, जिथे आपल्याला स्टिरॉइड्स नावाचा उपयोग करावा लागतो, जेणेकरून ह्या विकृत होण्यापासून त्यांना प्रतिबंध करू शकतो किंवा विकृती सुरुवात झालेली आहे ती वाढवण्यापासून आपल्याला रोखू शकतो. ह्या उपचार आणि शिवाय जिथे मी इथे काही एड्स अँड अप्लायन्सेस इथे आणलेले आहेत आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. हे एड्स अँड अप्लायन्सेस जे स्प्लिंट्स आहेत, जी विकृत बोटं आहेत, ती पुढे विकृती वाढू नये आणि स्नायू जे कमकुवत झालेले आहेत त्यांना आपल्याला मजबूत करायचं आहे. वॅक्स थेरपी, मसल स्टिम्युलेशन, हे असे भौतिक उपचार, हे फिजिओथेरपी, मल्टीड्रग थेरपी, मेडिकल मॅनेजमेंट आणि फिजिओथेरपी, भौतिक उपचार, ह्या दृष्टीने आपल्याला हे करता येतं. तसंच मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस हे आणि सिंपल बॉल, स्माइली बॉल असतो, याच्यामार्फत आपल्याला स्नायू जे कमकुवत असतात ते मजबूत करण्यास मदत होत असते. तर विकृती प्रतिबंध हा एक महत्त्वाचा कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे आणि हे सगळ्या सोयी ह्या शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संदर्भ केंद्र, ज्याला लेप्रसी रेफरल सेंटर असं म्हणतो, त्या ठिकाणी हे, आणि मेडिकल कॉलेजेस, ते तर महत्त्वाचं आहे, वैद्यकीय महाविद्यालय जे टर्शरी केअर सेंटर्स असतात, जे शासकीय असो, महानगरपालिकेचं असो, जिल्हा सामान्य रुग्णालय असो, या अशा ठिकाणी ह्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचा जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे नीड आहे, इंडिकेशन्स आहेत, त्या ठिकाणी तिथे हे पोचवलं पाहिजे. खूप महत्त्वाचं होतं सर. म्हणजे प्रेक्षक, कुष्ठरोगातील विकृती टाळण्यासाठी आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दलही थोडक्यात सरांनी इथे प्रकाश टाकलेला आहे. नक्कीच ती आपल्याला ती गोष्ट समजलेली असेल. वेळेची मर्यादा नक्कीच आहे, म्हणून आपण काही शेवटचे प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. शेवटच्या टप्प्याकडे ही चर्चा आहे. सर, 2027 पर्यंत आपण सांगितलं की 0 कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट, हे लक्ष्य गाठणं किती वास्तववादी आहे असं आपल्याला वाटतं? अतिशय आव्हानाचा प्रश्न तुम्ही केला की 2027 पर्यंत हे किती वास्तववादी आहे. 2005 मध्ये आपण निर्मूलन गाठलं आणि निर्मूलन म्हणजे प्रमाण आपण दर 10,001 असं प्रमाण त्याचं कमी करण्यात आलं, जे पब्लिक हेल्थ सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचं आहे. पण पुढचा टप्पा म्हणजे 0 प्रसार किंवा 0 विकलांगता किंवा 0 डिफॉर्मिटी, आणि हे जे लक्ष्य गाठायचं आहे ते थोडंसं आव्हानात्मक निश्चित आहे. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. पण तरीसुद्धा प्रयत्न करणं आणि ह्या अभियान हे त्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं ठरत आहे. संपूर्ण देशामध्ये बऱ्याच राज्यामध्ये अभियान चालू आहे आणि होत असतं आणि त्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाला चालना मिळते. एक जनजागृती, तिचं जो स्केल जो आहे तो वाढत असतो आणि लोकांपर्यंत ही माहिती जात असते आणि बऱ्याच लोकांना अजूनही कल्पना नाही आहे की
कुष्ठरोग अजूनही आहे, पण ही माहिती, शास्त्रीय माहिती ही पोचवणं या माध्यमातून, या अभियानातून सतत केली जात असते. आणि 2027 पर्यंत जर आपण नवीन रुग्ण शोधतच राहिलो, शोधत असताना त्यांचं निदान आणि त्यांना उपचाराखाली आणणं, जेणेकरून साखळी मोडणं हे महत्त्वाचं आहे. एक साखळी ट्रान्समिशन जे आहे हे ट्रीटमेंटच्या MDTच्या दृष्टीने, किमोप्रोफायलेक्सिसच्या दृष्टीने आणि जनजागृतीतून अशा ह्या सगळ्या कलेक्टिव्ह एफर्ट्स जे असतात, सगळ्या माध्यमातून हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग यामध्ये सर तंत्रज्ञानाचा, साधारण आपण शेवटच्या प्रश्नाकडे आहोत, तंत्रज्ञानाचा वापर, समाज माध्यमांचा वापर हा कितपत या मोहिमेमध्ये उपयोगी पडला आणि अजूनही उपयोग, आजही आपला कार्यक्रम त्याच उद्देशाने होत आहे, आणि शेवटी जनतेसाठी जाता जाता आपण काय संदेश द्याल? आधुनिक माध्यम म्हणजे आता डिजिटल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, त्याच्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून आहे. तर अनेक ठिकाणी आपल्याला आता मी आमच्या संदर्भ केंद्रामध्ये काम करत असताना मला राज्यातून अनेक ठिकाणून फोन येत असतात, फोटो पाठवत असतात आणि प्रश्न विचारले जातात की कसं यांचं समाधान करायचं, कसं व्यवस्थापन करायचं. तर ह्या माध्यमाचं, सोशल मीडिया याच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांपर्यंत जे आपण फिजिकली पोचू शकत नाही, पण डिजिटल मीडियमच्या माध्यमातून आपण या आजारासंदर्भात ती शास्त्रोक्त सायंटिफिक माहिती ही पोचू शकतो. आणि हेल्पलाईन असो किंवा मोबाईल कॉल असो किंवा व्हॉट्सअप कॉल असो, त्याच्या माध्यमातून आपल्याला देवाणघेवाण करता येतं. आणि आपण इको क्लिनिक, महाराष्ट्र शासनाचं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की इको क्लिनिक जे व्हर्च्युअल क्लिनिक आहे, जे संपूर्ण 36 जिल्ह्याशी मी जोडला जातो आणि प्रत्येक जिल्ह्यातून केस प्रेझेंटेशन होत असतं, एक चर्चा होत असते. प्रत्येक मीटिंगमध्ये विषयाला आपण एक विषय घेत असतो आणि त्या निमित्ताने आपण प्रशिक्षित करत असतो. तर हे किती स्ट्रॉंग मीडियम आहे, हे माध्यम आहे. आणि ह्या माध्यमाचा उपयोग आपण राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये करत आहोत. आणि जाता शेवटी मला सांगायचं हे आहे की 2027 पर्यंत आणि कदाचित त्याहून पुढे आपल्याला हा जो कार्यक्रम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम राज्यामध्ये, त्याला आपण प्रत्येकाने कार्यक्रम यंत्रणा तर आहे, शासकीय यंत्रणा आहे, महानगरपालिका यंत्रणा आहे, स्वयंसेवी यंत्रणा आहे, ती यंत्रणाच्या मार्फत आणि लोकांनी सुद्धा त्याला सहकार्य करणं हे महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला हे जे आव्हानात्मक जे उद्दिष्ट आहे 2027 पर्यंत शून्य प्रसार गाठायचा आहे, ते आपल्याला साध्य करता येईल. धन्यवाद. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाची चर्चा आणि विषय व्यापक असताना सुद्धा थोडक्यामध्ये, अगदी शॉर्टमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयांना धरून आपण जी शंका निरसन एकंदरीत केलं आणि जे प्रश्न आपल्याला जनतेचे येत होते, लोकांचे येत होते, प्रेक्षकांचे येत होते, त्यातूनही बऱ्याच गोष्टी उलगडत गेला. धन्यवाद सर. एका व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही इथे वेळ काढून आम्हाला जो दिला त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आरोग्य संपदाच्या आमच्या पूर्ण टीमतर्फे, संचातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, आपण बघितलं की रोगावर उपचार करता येतात, पण समाजावरच्या कलंकावर उपचार करण्याची जबाबदारी आपली ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या संवादाने हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे की कुष्ठरोग हा भीतीचा विषय नक्कीच नाही आहे, फक्त जागरूकतेचा विषय आहे, सहानुभूतीचा विषय आहे आणि वेळेवर उपचार करण्याचा हा विषय. चला तर आपण सर्वजण मिळून अज्ञानाला दूर करूया, जागरूकतेची ज्योत पसरूया आणि शून्य कुष्ठ प्रसार, जसं सरांनी सांगितलं, त्या स्वप्नाला आपल्या कृतीने आकार देऊया. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया आपण आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये, नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. नमस्कार.